भल्या पहाटे टाटा आर्या आणि टाटा स्टॉर्म ही दोन धुडं नाशिक रस्त्याने धावू लागली. आळेफाटा बोटा कोतुळ मार्गे आम्ही लव्हाळी या गावात दाखल झालो. हरिश्चंद्रगडाच्या अगदी कमी वावर असलेल्या भागात मनसोक्त भटकंती करणे तसेच गणेशधार आणि राजदरवाजा अशा दोन अनवट वाटांचा धांडोळा घेणे हे आजचे उद्दिष्ट होते. लव्हाळी हे हरिश्चंद्रगडाच्या उत्तर पूर्व पायथ्याचे गाव. याच्या दक्षिणेला सुपरिचित टोलारखिंड आहे. भाताचं पीक काढून झाल्यावर पुन्हा गव्हाचं पीक घेतलेलं दिसलं. काही शेतांची सुरेख नक्षीदार नांगरट झाली होती. निसर्गाचा हा सुरेख कॅनव्हास निहाळतच आमची पावलं दक्षिणेकडे पडू लागली. अर्ध्या तासाच्या पायपिटीने कळमजाई देवीचं ठाणं आलं. टोलारखिंडीकडे न जाता उजव्या बाजूला तिरक्या दिशेने जाणारी जंगलातली वाट धरली. सुखद गारव्यामध्ये धीमी चढाई घेऊन पहिला पदर गाठला. पुन्हा एकदा खडी चढाई एका कातळावर विसावली. पूर्वेला कोथळ्याचा भैरवगड, देवाचा गाढव ते टोलारखिंड ही डोंगररांग लक्षवेधी दिसत होती. पुन्हा वाटेला लागलो आणि समोर आल्या चक्क कातळ कोरीव पायऱ्या. हे खोदकाम नक्कीच हजारेक वर्षांपूर्वीचं. पायऱ्या संपल्यावर गडमाथाच आला. सामोरे आली हजारो वर्षे ऊन पाऊस झेलणारी एक गणेश मूर्ती आणि भग्न देवालय. झाडाच्या सावलीत थोडे विसावलो. इथेच कड्याखाली असलेल्या नैसर्गिक गुहेला भेट दिली. पावसाळ्यात इथे 40-50 गुरं निवाऱ्याला असतात. पुन्हा एकदा माथ्यावर आलो आणि बालेकिल्ल्याकडे निघालो. उत्तर बाजूने 200 फुटांची चढाई करून फुटक्या तटबंदीतून बालेकिल्ल्यात प्रवेश केला. डाव्या बाजूस मध्यभागी असलेल्या पुरातन जोत्यावर विराजमान झाली आहे शिवाजी महाराजांची मूर्ती. आनंदने आणलेल्या ड्रोन कॅमेऱ्याने बालेकिल्ला आणि परिसराची हवाई पाहणी केली. सर्वसाधारण चौकोनी माथा असलेल्या बालेकिल्ल्याची पूर्व पश्चिम लांबी 220 फूट तर उत्तर दक्षिण रुंदी 200 फूट भरते. दक्षिण कड्याकडे असलेल्या या टाक्यात एप्रिल-मे पर्यंत पाणी असते. बाकी सर्व टाकी कोरडी पडली आहेत. उत्तर बाजूला थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. इतरत्र मात्र उद्ध्वस्त जोत्यांचे दगड आहेत. सभोवताल नजर फिरवली. पूर्वेला टोलारखिंडी पलीकडे कारकाई डोंगररांग पसरली होती. तिचे सर्वोच्च शिखर निरोळी लक्षवेधक होते.
दक्षिणेला पिंपळगाव जोगा जलाशयामागे सिंदोळा उठावला होता. हरिश्चंद्रगडाच्या जुन्नर दरवाजा पुढे पसरत गेलेली डोंगरधार तिच्या नेढ्यामुळे रेखीव दिसत होती. दक्षिणेकडून थोडे पश्चिमेकडे पाहिले तर माळशेज घाटाची डोंगररांग आणि काळूच्या ओघाजवळचे समृद्ध जंगल खुणावत होते. पश्चिमेकडे बघितले तर 1983 साली आम्ही चढाई केलेला तारामती सुळका, मागे रोहिदास शिखर लक्षवेधी होते. गडाचे पश्चिम शृंग अर्थात तारामती आकाशात घुसले होते. दूरवर न्हापता, घोडीशेप, आजा पर्वत, कलाडगड ही सह्यशिल्पे उठावली होती. हळूहळू नजर स्थिरावली गडाच्या लांब लचक पसरलेल्या उत्तर सोंडेवर अर्थात वेताळ धारेवर. याच धारेच्या शेवटपर्यंत भेट देण्याचा आमचा मानस होता. आम्ही बालेकिल्ल्यावरून उतरू लागलो. या वेताळ धारेवर चढून येणारी गणेश धारेची वाट सकाळीच पालथी घातली होती. आता उतरणार होतो राज दरवाजाच्या वाटेने. मागे वळून पाहिले तर बालेकिल्ला, तारामती शिखर यांनी दक्षिण क्षितिज व्यापले होते. बाकी सह्यचित्रे ही रेखीवच होती. पाऊण तासाच्या चालीने वेताळाचे ठाणे जवळ केले. तडक पुढे निघालो. वीस मिनिटांच्या चालीने आम्ही किल्ल्याच्या उत्तर टोकाच्या बुरुजावर उभे होतो. खाली पाहिले तर मुळा नदीचे वक्राकार रूप मनमोहक होते. बुरुजा शेजारून उतरणाऱ्या वाटेने दांडावर थोडे उतरून गेलो. परतीची वाट धरली. नागमोडी वळणे घेत जाणारी मुळा नदी चित्तवेधक होती. परतीच्या वाटेवर दिसले पाण्याचे खोदीव टाके. वेताळाचे ठाणे ओलांडले आणि मुख्य वाट सोडून डावीकडे उतरायला सुरुवात केली. पुरातन तटबंदी समोर आली. उजवीकडे वळून तटाच्या कडेने वाटचाल सुरू केली. पुन्हा एक बुजलेले टाके समोर आले. पुढे गेलो आणि पहिला बुरुजी दरवाजा आला. दोन्ही बाजूंच्या भिंतींचे दगडी चिरे बऱ्यापैकी शिल्लक आहेत. दरवाजाची कमान मात्र पडून गेली आहे. जुन्या फरसबंदी वाटेच्या खुणा जाणवत होत्या. राज दरवाजाची वाट ती हीच याची आता खात्री पटली होती. थोड्या अंतरावर दुसरा दरवाजा आला. याचीही अवस्था पहिल्यासारखीच. वाटेचा वापर बंद झाल्यामुळे रानही माजले होते. रानातून जरा बाहेर आलो तर समोर दिसले कोथाळ भैरव
आणि देवाचा गाढव. तासाभराच्या उतराईने कळमजाई मार्गे लव्हाळी गाठले. तडक निघालो कुमशेतकडे मुक्कामाला. दुसऱ्या दिवसाचा मानस होता कुमशेतच्या दक्षिणेकडील कोकणकडा परिसरात मुक्त भटकंती करणे, धारेराव मंदिर, पाथरा घाट, उंबरदर घाट यांना भेटी देणे आणि जमले तर मुळेच्या खोऱ्यात भटकणे. सकाळी कुमशेत सोडले. कात्राबाई डोंगर, करंडा, मागे उठवलेला आजोबा ह्यांच्या साक्षीने धारेराव मंदिराकडे निघालो. स्थानिक मावशींची विचारपूस करी आणि एका बंधाऱ्यापाशी आलो. पलीकडे सुरेख गर्द देवराईत धारेरावाचे मंदिर वसले आहे. देवराईच्या बाहेर वाघोबाची छोटी घुमटी आहे. पुढे 5 मिनिटांच्या चालीने कोकण कड्यावर पोहोचलो. समोर कोकणाचे विहंगम दृश्य हरखून टाकणारे होते. उजव्या बाजूला पाथरा घाटाचा माथा खुणावत होता. पावले आपसुकच तिकडे वळली. घाटाची सुरुवात नवख्या माणसाचे डोळे फिरवू शकते. थोडे अंतर उतरून जायचे ठरवले आणि निघालो. कड्याच्या पोटातून खतरनाक ट्रॅव्हल्स मारून पुढील धारेपर्यंत जाऊन माघारी आलो. ही वाट अशीच पुढे कोकणात वालशेतकडे उतरते. पुढे वाल्मिकी समाधीला जाता येते.
परत घाटमाथ्यावरती आलो. आता मोर्चा वळवला पूर्वेकडं. धारेच्या टोकावर पोहोचलो. रौद्र सह्याद्रीचा अजून एक नजारा समोर आला आणि अक्षरशः स्तिमित झालो. यातील मुख्य मानकरी होती न्हापता घोडीशेप ही सह्य शिखरे. यातील नैसर्गिक निळी फारच सुंदर होती. मागे फिरलो. धारेरावाला बगल दिली आणि मुळेच्या पात्राजवळ आलो. थंडगार पाणी भरून घेतले आणि पूर्वेकडे वाटचाल सुरू केली. सुंदर झाडोऱ्यामुळे उन्हाचा तावही सुसह्य होता. वाटेवर भेटले आदिवासींचे देवस्थान म्हसनिरे. पुढे कोणा अनामिक भक्ताने एका कातळावर कोरलेल्या शिवपिंडी लक्षवेधी होत्या. आता शोधायचा होता उंबरदार घाटवाटेचा माथा. दूरवर कलाडगड खुणावत होता. वाटेत एक मामा भेटले. ते उंबरदार खिंडीत घेऊन गेले. या घळीतूनच कोकणात केळेवाडी गावात उतरता येते. परत मागे उतरून झाडीतून बाहेर आलो तेव्हा कुठे उंबरदार खिंडीचे खरे दर्शन झाले. उन्ह कलायला लागली. समोर कुमशेत गावाच्या मागचा ओटा आम्हाला बोलावत होता. मजल दरमजल करत मुळा नदीच्या तीरावरती आलो. प्रत्यक्षात नदी मात्र 200 फूट खोलवर होती. कुठून उतरावे हा प्रश्नच होता. खोलवर नदी पात्रात एक शेत दिसले. कोणीतरी असेल म्हणून एक हाळी दिली. एक वयस्कर मामा कड्यातल्या अवघड वाटेने वर आले. त्यांनी सुचवल्याप्रमाणे थोडे पूर्वेकडे जाऊन एका दांडाने नदी पात्रात उतरलो. नदी ओलांडली आणि मामांच्या शेतावरती आलो. पुढे गुरांच्या वाटेने चढून माथ्यावर आलो. अंधार पडता पडता गाडी रस्त्यावर आलो तर लगेच कुमशेत मुक्कामाची एसटी भेटली. चांदण्या रात्री कुमशेत जवळ केले. भटकंतीचा आजचा 3रा दिवस. राजूरकडे निघालो. दूरवर उंबरदार खिंड आणि घोडीशेप शिखर सुरेख दिसले. राजूर भंडारदारा रस्त्यावरती रंधा फाट्याच्या पुढे मान्हेरेचा रस्ता धरला. देवगावच्या पुढे एक घाटी चढलो आणि दर्शन दिले चेमदेव सुळक्याने. खिरविरे गावाच्या आधी दक्षिणेचा रस्ता धरला आणि पवनचक्क्यांच्या गर्दीतून वाट काढत चेमदेवचा पायथा गाठला. चेमदेवाच्या छोटेखानी चढाईसाठी निघालो. वाट अगदीच मळलेली आहे. पंधरा मिनिटात खिंड गाठली. वाघोबाचे दर्शन घेऊन खिंड सोडली आणि छोटी टेकडी चढून वरच्या टप्प्यात आलो.
समोरही काही देव होते. इथून थोडे उजवीकडे आडवे गेले की एकमेव खोदीव पाण्याचे टाकी येते. मागे फिरून थोडे चढलो आणि चेमदेवाच्या गुहेपाशी पोहोचलो. खरे पाहता हा निसर्गाचा अप्रतिम आविष्कार आहे. एकमेकांना छेदणारी ही दोन लांब भुयारं आहेत. त्यांची 4 तोंड 4 दिशेला उघडतात. उत्तर दिशेने पूर्णतः वाकूनच प्रवेश करावा लागतो आणि पूर्ण वाटचाल करावी लागते. हे समोर आहे दक्षिणेचे मुख, तर डावीकडे आहे पूर्वेचे मुख. पश्चिम मुखाकडे निघालो तर वाटेत शेंदूर फासलेला देवाचा तांदळा आहे आणि पुढे पश्चिम मुख. मागे फिरलो आणि उत्तर मुखातून बाहेर आलो. समोरच्या घंटा देवस्थानाची जाणीव करून देतात. अंतिम टप्प्यात निघालो सुळक्याच्या माथ्याकडे. छोटेखानी माथ्यावरून सभोवताल नजर फिरवली. धुरकट वातावरणात उत्तरेकडे आड अवंढा पट्टा हे दुर्ग त्रिकूट दिसले, तर पश्चिमेकडे महांकाळ पर्वत, शेणीत सुळका आणि दूरवर कळसुबाई शिखराचे दर्शन झाले. दक्षिण क्षितिज व्यापले होते प्रवरेवरच्या निळवंडे जलाशयाने. सावधपणे सुळका उतरलो आणि वाघोबा खिंडी मार्गे पुन्हा गाड्यांपाशी परतलो. 3 दिवसात अनेक अनवट वाटा आणि निसर्गस्थानांचा धांडोळा घेतला होता. तृप्त मनाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.